काय सांगाल, छगन भुजबळ जे आहेत ते नाशिकमधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभेची. त्या ठिकाणी तुमची काय रणनीती असणार आहे? तुमच्याकडून एखादा उमेदवार दिला जाणार आहे का, किंवा काय असणार आहे तुमची रणनीती? जाऊ दे, त्याचं ना काही चिरीजो तो वरायला सांगतो. येणाऱ्या विधानसभेसाठी काही आपण तयारी करताय का? आपण महाराष्ट्रभरातून विधानसभेसाठी काही उमेदवार देणार आहे का? नाही, मात्र मग आता जर तुम्ही प्रत्येक वेळेस अन्यायच करत राहिला, गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करून गोरगरिबाचे हजारो पोरं उतरण्याचे ठरवले असतील, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यायचं ठरवलं नसेल, आणि चारही बाजूने जर आमचेच गोरगरीब तुम्ही कोंडीत पकडणार असलात, मग त्या धनगर बांधव आला, 12 ते 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करणं तोही आला, मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आला. तुम्ही जर असं करणार असाल तर आमचा नाव इलाज. दलित बांधवांचाही प्रश्न आहे. तुम्ही असंच करणार असाल तर विधानसभा आम्हाला लढवावी लागेल. पण राजकारण माझा मार्ग नाही. त्यांनी आमचं आरक्षण द्यावं. मला त्या राजकारणात देणं घेणं नाही, समाजाला सुद्धा नाही. आंबेडकरने आपल्याला हो, पण राजकारण माझा मार्ग नव्हता. परंतु आंबेडकर साहेबांना मानतो पण मी. परंतु आमचं असं, मी त्यावेळेस चर्चेत झाली होती आमची, त्यावेळेस सांगितलं होतं 30 तारखेला आमचा निर्णय होणार. त्याच्या अगोदर मी तुम्हाला फसू नाही शकत हो म्हणून. त्या दिवशी जो निर्णय होईल मग आपण बघू. आता आमचा निर्णय नाही झाला, त्यामुळे ते त्यांचा मार्ग मोकळा झालाय, आणि राजकारण तर माझा मार्गच नाही. आज देवचरणी बी नतमस्तक झालोय, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय, आणि सगळ्या विश्वस्त मंडळांना, महाराजांना, पुरुषोत्तमजी महाराजांना सुद्धा आम्ही नारायणगडावरती 8 जूनला मोठा 6 करोड लोकांचा कार्यक्रम 900 एकरमध्ये होतोय. त्याचंही आमंत्रण आम्ही आता त्यांना दिलंय. समाजानं ठरवावं काय करायचं आणि काय नाही. कोणालाही पाडा, कोणाला निवडून आणा, परंतु एक लक्षात असू द्या, आपल्या आई बहिणीच्या अंगावरची ओळ विसरू नका. हे समाजानं लक्षात ठेवावं. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण तो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं, आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, या कायद्याच्या बाजूनं असणारा असावा, हे समाजानं लक्षात ठेवावं. मात्र राज्यभरात एकही अपक्ष उमेदवार आपण दिलेला नाही, कोणाला पाठिंबा पण दिलेला नाही, आणि सगळ्या बांधवांना उभा राहण्याचा अधिकार आहे. ते स्वतःचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे म्हणून ते उभा राहू शकतात. त्यांना आम्ही म्हणू शकत नाही तुम्ही का राहताय, परंतु आपण उमेदवार दिलेला नाही. राज्यभरात कोणालाही पाठिंबा नाही. कोणी आंदोलनाचा उपयोग करू नका. त्याचं कारण असं, आंदोलनाचा उपयोग करू नका म्हणजे त्याचा अर्थ असा की आपली जात खूप दिवसानं एकत्र आली, ती विखरायला आता नको म्हणून. तुम्ही तुमच्या बळावर राहा, काही हरकत नाही, पण उमेदवार आपला कुठलाही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.